राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 22 जून रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी सरकार विरोधात अन्नत्याग जनआंदोलन छेडणार आहे। पीक विमा, सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। शेतकरी आता निर्णायक लढ्याच्या तयारीत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। पीक विमा योजनेतील कथित अन्याय, सॅटेलाईट पाहणीच्या निकषामुळे अनेक महसूल मंडळांना लाभापासून वंचित ठेवणे, सरसकट कर्जमाफी, नव्याने कर्ज वाटप, 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी आणि खतांचा पुरेसा पुरवठा या प्रमुख गोष्टीवर आंदोलनाचा केंद्रबिंदू राहणार आहे। शेतकऱ्यांच्या मते वारंवार आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत। हा केवळ आंदोलनाचा इशारा नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे। सरकारनं तातडीनं निर्णय न घेतल्यास संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। त्यामुळं अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापुरातील हे आंदोलन जिल्ह्यासह राज्याचं लक्ष वेधून घेण्याची चिन्ह दिसत आहेत।